नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आज पाऊस पडत होता आणि काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होत होती. तर आज कोथिंबीर वडी करायचं असं ठरलं आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला मग, कोथिंबीर वडीसाठी आपल्याला लागणार आहे 4-5 मिरच्या, काळे किंवा पांढरे तीळ, ओवा, लसूण आणि कोथिंबीर. आता सर्वप्रथम आपण मिरच्या आणि लसणाचे वाटण तयार करून घेऊ. त्यानंतर कोथिंबीर चांगली धुवून निवडून ती कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. कोथिंबीर चिरून झाल्यावर त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण, तसेच हळद, हिंग, गरम मसाला, ओवा, आणि काळे किंवा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि चिमटभर सोडा, 2 चमचे डाळीचं पीठ आणि 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. हवं असेल तर त्यात थोडं पाणी ऍड केलं तरी चालेल. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेऊन त्याचे 2 रोल करून घ्यावे. रोल तयार झाल्यावर एका प्लेटला किंवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यावर तयार केलेले रोल ठेवून द्यावे. नंतर 2 रोल ते कुकरच्या डब्यात ठेवून द्यावे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून आणि कुकर थंड झाल्यावर रोल आपण कट करून घेऊ. आता रोल कट झाल्यावर छान कढईत तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर आपण कट करून घेतलेले वड्या तळून घेऊ. वड्यांचा रंग थोडा लालसर झाल्यावर तेलातून काढून घेऊ. आणि आता आपल्याला कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत. त्या तुम्ही आताही खाऊ शकता किंवा सॉस सोबत एन्जॉय करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणखी साध्या सोप्या रेसिपीसाठी कमेंट, लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब.